आज आपण पाहणार आहोत जग्गू मामांच्या ढाब्यावरची फेमस मटण हांडी। नमस्कार मंडळी, मी सौम्या आणि तुम्ही पाहत आहात फन विथ सौम्या। आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे मटण करी बनते एकदम देसी स्टाईल मध्ये। तर चला बघूया ही स्वादिष्ट मटण करी कशी तयार केली जाते। सुरुवात होते कढईने, त्यात टाकलं जातं तेल, मग कांदा आणि तोही इतका भाजला जातो की रंग होतो सोनेरी ब्राऊन। यानंतर आले लसूण पेस्टचा तडका। आणि लगेच मसाले, हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि घरगुती गावठी मसाला। वा, हा सुगंध तर थेट नाकातून हृदयात जातोय। आता आली खरी मॅजिकची वेळ। मसाल्यात टाकलं जातं ताजं रसाळ मटण। तेल उडतंय, मसाला उकळतोय आणि हांडीमधून येतोय एक झणझणीत स्फोटक सुगंध। जग्गू मामा म्हणतात, मटण करीला घाई नाही, ती शिजते तेव्हा चव तयार होते। आता मटण आणि मसाला एकत्र शिजतायत, रंग गडद होत चाललाय, मसाल्यातून तेल सुटतंय आणि बघा कढईतून बाहेर पडणारी ती वाफ, ती म्हणजे चवीची खूण आहे। ती हळूहळू शिजते आणि तयार होते खमंग मटण करी। मारे वा, मसाला झणझणीत, मटण अगदी मऊसर आणि ग्रेव्ही तर जणू थाळीतलं सोने। ही आहे खरी देसी स्टाईल मटण करी। प्रेम, मसाले आणि पॅटर्न्स यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन। तर मंडळी, असा बनतो आपला देसी मटण करी स्पेशल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फन विथ सौम्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया एका नव्या टेस्टी ॲडव्हेंचरमध्ये। तोपर्यंत कीप इटिंग, कीप स्माइलिंग। टेस्टिंग तर पाहा एकदा, कशी वाटली मटण करी।